मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिवसभरामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि सर्वसामान्यांबरोबरच उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, वंचित अशा विविध घटकांसाठी त्यांच्या पोतडीतनं बरंच काही बाहेर आलंय. त्यावर पहिल्या भागामध्ये आपण ज्येष्ठ अर्थतज्ञ, ज्येष्ठ संपादक आणि या क्षेत्रातले अतिशय सोप्या शब्दामध्ये अर्थसंकल्पाची माहिती उलगडून सांगणारे जाणकार माननीय यमाजी मालकर सरांसोबत आपण पहिल्या भागातही प्राप्तिकर आणि त्याविषयी विविध गोष्टींशी निगडीत संवाद साधला. नवीन जे विधेयक आणणार आहे, सुधारणा करणार त्याच्यावरही आपण संवाद साधला. आता आपण या भागामध्ये सरांकडून जाणून घेऊया की या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या भागांना म्हणजे शिक्षण असेल, शेती असेल, वाहन उद्योग असेल किंवा इतर तत्सम विभागांशी संबंधित अर्थसंकल्पाच्या पोतडीतनं नेमकं काय निघालंय हे अतिशय सोप्या शब्दात आपण सरांकडून जाणून घेऊयात. मालकर सर, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शिक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेत आणि एकूणच देशाच्या जडणघडणीमध्ये. शिक्षण क्षेत्राच्या वाट्याला काय आलंय सर? एक तर म्हणजे आपण विभागवार म्हणजे प्रत्येक क्षेत्राला काय मिळालं हे आपण पाहत आहोत. शिक्षण हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचा गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षणाची जी तरतूद वगैरे सगळी ते डिटेल्स मध्ये नंतर येईलच, पण याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या त्याची आपण चर्चा करूयात. 50,000 अटल थिंकरिंग लॅब, त्याला लॅब म्हणतात शाळेमध्ये सरकारी, त्या तिथे ही एक तरतूद मला महत्वाची वाटली. स्किलिंगसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणतो की शिक्षण झालं पण स्किल नाहीये, कौशल्य असणारी माणसं नाही फारशी, तर त्याच्यासाठी 5 राष्ट्रीय सेंटर्स आपल्या देशामध्ये उभी केली जाणार आहेत. तर तोही मला महत्वाचा वाटला की निवड शिक्षण आहे पण स्किल नाही, तर त्याच्यासाठी 5 मोठी हे करणार आहे. आणखी IIT आणि IISc याच्यासाठी 10,000 फेलोशिप दिले जाणार आहेत पुढच्या वर्षभरामध्ये, तर तेही मला महत्वाचं वाटलं. आणि सरकारी शाळा आणि सरकारी रुग्णालय यांना ब्रॉडबँड जोडणीची मोठा कार्यक्रम सरकारने जाहीर केलाय. तर शाळांमध्ये विशेषतः पुढच्या काळामध्ये शाळांमध्ये शिक्षण हे डिजिटल पद्धतीने देण्याची गरज निर्माण होणार आहे. आणि मग ब्रॉडबँड नसेल तर ते मग ते काय इंटरनेट कनेक्ट स्लो आहे, ह्या ज्या तक्रारी आता फार मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या दूर करण्यासाठी सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड या टप्प्यामध्ये पोहोचवलं जाणार आहे. आणखी एक तरतूद चांगली ती म्हणजे आता AI ची चर्चा खूप आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा खूप आहे. तर त्याचं एक उलगडा सगळ्या समाजाला झाला पाहिजे आणि त्याचा फायदाही आपल्याला झाला पाहिजे. त्याच्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. तर तीही मला महत्वाची वाटते. त्याचं जे काय सगळं AIच्या संदर्भामध्ये करायचं, जो मी त्याला शिक्षणाचाच भाग मानतो, तर त्याच्यासाठी 500 कोटी रुपये केलेली आहे. मिशन ज्याला AI म्हणता येईल, कारण चीनने ज्या पद्धतीने त्याच्यावर आघाडी घ्यायला सुरुवात केलेली आहे, अमेरिकेने घेतलेली आहे, आपल्यालाही त्याच्यामध्ये मागे राहता येणार नाही. आपल्याकडचे तर लागून IT मध्ये जगभर अतिशय उत्तम काम करतायत. त्यामुळे ती जी आघाडी आहे ती आघाडी आपण सोडता कामा नये. याचं कारण त्या माध्यमातून जो प्रचंड फॉरेक्स मिळतो आपल्याला, डॉलर्स मिळतात आपल्याला, आपल्या देशाला, तो आपला एक मोठा सोर्स आहे याचा परकीय चलनाचा. म्हणजे अनेकांना कदाचित कल्पना नसते, पण 80 अब्ज डॉलर एवढे डॉलर्स आपले तरुण मंडळी बाहेर जी गेलेली ते आपल्या देशामध्ये पाठवतात. त्यामुळे 80 अब्ज डॉलर एवढा परकीय चलनाचा साठा हा आपली मुलं परदेशातून कमवतात म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतो. तर हे याच्यासाठी ही आवश्यक आहे असं मला वाटतं. तर शिक्षणामध्ये या पुढचं आणि सगळ्यात मोठं क्षेत्र आहे ते शेती क्षेत्र सर, कारण आपला देशच शेती प्रधान आहे. मॅक्सिमम आपला महसूल आणि बऱ्यापैकी उत्पन्न शेतीतनं निघतं. शेती क्षेत्राला काही दिलासा आहे का या अर्थसंकल्पात? शेती क्षेत्रामध्ये काही तरतुदी आता यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतीसाठी पूर्वी निर्णय काही घेतलेले आहेत, ते पोहोचत आहेत. काही निर्यातही शेतीची आपली वाढते आहे.
पण स्पेसिफिक हम्म, ह्या हम्म, अर्थसंकल्पाचा उल्लेख करायचा तर सगळ्यात एक मोठा हम्म, निर्णय त्यांनी घेतला ते म्हणजे युरिया हम्म, आपल्याला जो आयात करावा लागतो तो आयात करण्याची वेळ हम्म, येऊ नये म्हणून आसाममध्ये ओके. 12.7 लाख मेट्रिक टन युरिया हम्म, निर्माण हम्म, करण्याचा हम्म. प्रकल्प आसाममध्ये उभा केला जाणार आहे पुढच्या एक हो. दोन वर्षामध्ये त्याच्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आणखी एक महत्वाची हम्म, गोष्ट केली ती म्हणजे आपल्या देशाच्या दृष्टीने आपली जगातली सर्वाधिक लोकसंख्येचा देश असल्यामुळे अन्न सुरक्षा हम्म, ही हम्म, आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि महत्वाचा प्रश्न आहे, खरं आहे. सुदैवाने सुदैवाने आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याकडे पिकाऊ जमीन बऱ्यापैकी असल्यामुळे हम्म, आणि आपले शेतकरी कष्ट करणारे असल्यामुळे आपल्याला कधी अन्नाची हम्म, टंचाई गेल्या काही दशकात हम्म. आपल्याला जाणवलेली नाही. जाणवलेली नाही. हो. 1972 दुष्काळ सोडला तर त्याच्यानंतर तितक्या टोकाची अन्न टंचाई आपण पाहिलेलीच नाहीये. खरं आहे. उलट ओव्हर प्रोडक्शन होतंय दरवर्षी. हरित क्रांती वगैरे हे सगळे त्याचे परिणाम आहे हा सगळा. परिणाम. पण हम्म, आता सरकारने त्याचं एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे हाय हम्म. यल्डिंग सीड्स याचं मिशन हो. त्यांनी जाहीर केलं या संदर्भामध्ये हम्म, ज्याच्यातनं हम्म, जास्त उत्पादन होतं अशा प्रकारच्या सीड्सची निर्मिती करणं याच्यासाठी मिशन मोडवर हम्म. काम करण्याचं सरकारने या बजेटमध्ये जाहीर केलेलं आहे. आणखी आहे. एक जो दुर्लक्षित भाग राहतो आपल्या देशाकडनं शेती म्हटलं की आपल्याकडे हम्म. मत्स्योद्योग येतच नाही आपल्या नजरेसमोर. पण हो, मत्स्योद्योग हो. या देशाचा किनारा समुद्र किनारा हम्म. हा जगात पहिल्या 10 मध्ये येतो. त्या पहिल्या देशाने मध्ये मोठी किनारपट्टी आहे. हा त्या हम्म, देशाने मत्स्योद्योगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर अंदमान हम्म, निकोबारच्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणावर मत्स्योद्योगासाठीची तरतूद यावर्षी सरकारने केलेली आहे. हम्म, तिसरा मुद्दा हम्म, आहे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हा जो मधला भाग आहे याच्यामध्ये कापसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. पण त्याचं जे यील्ड आहे हो, ते फार कमी आहे. कापूस हो. आपण उत्पादन करतो पण त्याचं उत्पादन कमी आहे, कमी दर्जाचा कापूस आहे आणि वर्षानुवर्ष ते हम्म, चाललेलं आहे. हम्म, त्याचं 5 हम्म, वर्षाचं मिशन सरकारने हाती घेतलेलं आहे या बजेटच्या माध्यमातून हम्म, की कापसाचं हम्म, उत्पादन हम्म, वाढेल आणि कापसाचा दर्जा वाढेल याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी एक मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखी एक हम्म, चांगला निर्णय घेतला ते म्हणजे किसान क्रेडिट योजना जी आहे की किसान क्रेडिट हो. कार्ड दिलं जातं शेतकऱ्यांना आणि त्याच्या माध्यमातून हम्म. 3 लाख रुपये हे क्रेडिट शेतकऱ्याला आतापर्यंत घेता येत होतं. आता ते 5 हो. लाखापर्यंत वाढवलेलं आहे. म्हणजे त्या वाढवलंय, किसान वाढवली. क्रेडिट कार्ड 3च्या ऐवजी 5 घेता येईल. आणखी पाच. एक छोटा निर्णय बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळे बिहारचे 3-4 उल्लेख निर्मला सीतारामन हम्म, यांच्या बजेट मांडताना हम्म, आलेले आहेत. तर इट्स ओके पण हम्म, त्याच्यामध्ये एक हम्म. वेगळा विषय जो आहे तो आहे बिहारमध्ये मखाना नावाचं फार मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं. तो हो. जो मखना मखाना. खातो ना मखना तर ते हम्म, मखना हम्म, करण्याची हम्म, हम्म. आहे ती फार कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ते तळ्यामध्ये ओके. ते बी हम्म, टाकलं हम्म, जातं. मग ते काही दिवसांनी त्याला हम्म, फुलं हम्म, येतात. ती फुलं खूप मोठं होतात. त्याची पानं प्रचंड मोठी हम्म, असतात. हम्म, त्याला काळ्या बिया त्याच्यातनं बाहेर पडतात आणि त्याचा मखना हम्म. मखाना तयार होतो. तर मखाना हा एक बरोबर. सगळीकडे आता खाल्ला जाणारा प्रकार आहे. तर हो, त्याच्यासाठी हो, काही योजना जाहीर केलेल्या आहेत. आता आपल्याकडे हो, हो. मखाना पीक आहे. ते तळ्यात तळ्यात काढलं जातं. त्याचं बी काळं असतं. याची काही माहीत असायचं कारण नाही कारण आपल्याकडे तो प्रकारच नाहीये. काय पण तो आपण होत मखाना नाही. खातो तो हो. तिखट. तर त्याच्यासाठी काय खास हम्म, तरतूद हम्म, केली आहे. केरळमध्ये ते सगळ्यात जास्त मखाना केला जातो आणि तो प्रसिद्ध आहे. हम्म, आणखी एक त्यांनी हम्म. केलेलं आहे ते 100 जिल्ह्यांमध्ये जिथं शेतीचं उत्पादन कमी आहे त्या जिल्हा टार्गेट केलेले आहेत की त्या 100 हो. जिल्ह्यामध्ये विशेष प्रयत्न उत्पादन वाढीचे करण्यासाठीची तरतूद सरकारने केलेली आहे. आणि केलेली आणखी आहे. एक हो. महत्त्वाचं ते म्हणजे डाळीची आपण सारखं आयात करतो आणि त्याच्यामध्ये हम्म, विनाकारण हम्म, आपलं जातं. तर खरं म्हणजे डाळी आपल्या हम्म. देशामध्येच निर्माण झाल्या पाहिजेत तेवढ्या. त्यामध्ये होतात. हो, हो. तूर आणि मसूर या डाळींचा वापर आपल्या मसूर. हो. देशामध्ये सर्वात आहे. हे लक्षात घेता तूर आणि मसूरचं उत्पादन आपल्याच देशामध्ये व्हावं आणि आपल्याला डाळींची आयात करावी लागू नये असं एक हम्म, हम्म, मिशन सरकारने घेतलेलं आहे. आणि शेवटचा एक हम्म, बदल त्यांनी हम्म. असा केला
तो म्हणजे फळांचा आणि पालेभाज्यांचा वापर, पालेभाज्यांचा नाही, हम्म, भाज्यांचा वापर हा फार मोठी भाज्यांचा गरज वापर. आपली आहे. फळांच्या हम्म, आणि भाज्यांच्या उत्पादनासाठी प्रयत्न हम्म. करण्याचं त्यांनी ठरवलं. हे साधारण शेती बरोबर. संबंधीचे निर्णय आहेत. शेती संबंधीचे. येस. सर, वाहन उद्योगालाही बऱ्यापैकी बूस्ट दिल्याचं दिसतंय या अर्थसंकल्पामध्ये. काही इलेक्ट्रिक बॅटऱ्यांसंदर्भातलं वगैरे वगैरे. तर ते जरा आपण काही मुद्दे चर्चेला घेऊयात. हा, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, की त्याच्यामध्ये त्यांनी एकतर वाहन उद्योग हा आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उद्योग आहे. मग याचं हो. कारण आपल्या हम्म, देशातला जो गाड्यांचा वापर आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर, हा विक्रमी पातळीवर आता गेलेला आहे. आजच मारुतीची हम्म, हम्म. आकडेवारी आली. ते मारुतीच्या आकडीत समजा, आता मला तो आकडा आठवत नाही, पण साधारण त्यांनी काय हम्म. 3 लाख गाड्या या महिन्याभरात विकलेल्या आहेत. विकले. हो. म्हणजे मारुतीचा ते आकडे आल्यानंतर आज शेअर बाजारामध्ये हम्म. मारुतीचा शेअर 400 रुपयाने वाढला. ते वाढला. असं हो. काही असं जर तुम्ही पाहिलं हम्म, तर हम्म, 400 रुपयाने वाढलेलं आहे. हम्म, याचा अर्थ हम्म, वाहन उद्योगासाठी सरकारने काही ते विशेषतः ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी हम्म. इलेक्ट्रिक काय व्हेकल केलेलं आहे, जास्त की प्रोत्साहन. बॅटरी आहे, लिथियम बॅटरी त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कंपोनंट आहे. तर लिथियम हम्म, बॅटरीवरचा हम्म, कर कमी केलेला आहे. हा एक सगळ्यात महत्वाचं हम्म. केलंय. आणि आणखी एक केलं ते म्हणजे जिथे मिनरल्स काढायचे आहेत आपल्याला त्याच्या संबंधीचे हो. मिनरल्स हो. म्हणजे खाणीमध्ये. आता ह्याचे बॅटरी तयार हा, करण्यासाठी हा. विशिष्ट प्रकारच्या खाणीचे खोदकाम करावं लागेल. तर त्याच्यासाठीचे बरोबर. नियम त्यांनी सुरू केलेले आहेत. तर त्या हम्म, हम्म. माध्यमातून ईव्हीएमच्या पातळीवर चीनशी स्पर्धा करण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक. बरं. आणि आणखी एक केलं की सेस लावला जातो, आणि सेस लावल्यामुळे कारच्या किंवा वाहनांच्या किमती वाढतात. तर सेस संबंधितला एक हम्म, अतिशय हम्म, चांगला निर्णय बजेटमध्ये घेतला गेला. तो म्हणजे याच्या पुढे एकच हम्म, सेस लावता येईल, 2 सेस लावता येणार नाहीत. कुठला तरी एक बरं. सेस हम्म, असला तर हम्म, दुसरा हम्म, सेस लावता येणार नाही. तर तोही एक चांगली हम्म, हम्म, गोष्ट आहे. हम्म. आणखी सर, लघु उद्योग बऱ्यापैकी वाढलेत गेल्या काही काळामध्ये, स्टार्टअपच्या निमित्ताने असतील किंवा काय. या अर्थसंकल्पातही त्यांच्यावर पुन्हा नव्याने फोकस करण्यात आलाय, काय नव्याने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याविषयी जरा आपण चर्चा करूया. छोट्या उद्योगांना जी क्रेडिट लाईन म्हणतात, त्यांना पतपुरवठा करण्याचा जो भाग आहे, तो हो. हो. त्याच्यावर विशेष लक्ष, एक तर यांचं म्हणजे या सरकारचं त्याच्यावर लक्ष पूर्वीपासूनच आहे. मुद्रासारखे. आहे. तर त्याच्यामध्ये हम्म, त्यांनी काय केलंय म्हणजे अप्रत्यक्ष मार्गाने जो हम्म, इन्कम टॅक्स धारकांना जी सवलत दिलेली आहे, त्याचा जो हम्म, इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट हम्म. कन्झम्पशन वाढीमध्ये होणार आहे. याचा बरोबर. अर्थच असा हम्म, होतो हम्म, की एसएमई असो नाहीतर मोठे कारखाने असो, हम्म, याच्यामध्ये ज्या वस्तू निर्माण होणार आहेत त्याचा खप हम्म. वाढणार आहे पुढच्या. मग वाहनांचाही खप ओके. वाढणार, कपड्यांचाही वाढणार, किंवा वाढलं. सगळ्याच गोष्टी वाढणार. म्हणजे आता वाढलं. हा. झोमॅटोला फायदा व्हायचं कारण आहे का? पण हो, झोमॅटोचा हो. शेअर आज, हम्म. त्याचं कारण असं इमॅजिन हम्म. केलं गेलं की आता झोमॅटोवर लोक जास्त कदाचित खर्च करतील, झोमॅटोच्या माध्यमातून खर्च जास्त करतायत. पदार्थ घरी घेतील. तर तसं एसएमईला वेगळं वेगळं काही तरतुदी आहेत छोट्या मोठ्या, पण त्याही पेक्षा हम्म. कन्झम्पशन वाढलं तर एसएमई आणि बाकी सगळ्या कारखान्यांची त्यांच्या उत्पादनांची हम्म. काळजी घेईल, हम्म. असा तो एक व्यापक दृष्टिकोन त्यांनी त्यात ठेवलेला आहे. ठेवलेला आहे. पायाभूत सुविधांबद्दल काय सांगाल? पायाभूत सुविधांना काय, त्यांच्या पत्रात काय पडलंय? पायाभूत सुविधांचं पहिल्यांदा असं झालं की आपलं टॅक्स कलेक्शन किंवा जागतिक परिस्थितीचा जो आपल्यावर सध्या परिणाम होतो आहे ते लक्षात घेता हो. सरकारने यावेळी जे तरतूद होती, साधारण 10.18 लाख कोटी रुपये पायाभूत हो. सुविधेसाठी आता हो. ठेवलेले. ती तरतूद हम्म. एकेकाळी म्हणजे गेल्या वर्षी होती 11 पॉइंट काहीतरी लाख कोटी रुपये. तर 1 लाख कोटीने हम्म. ती कमी झाली यावर्षी. पण हम्म. हम्म. इतकी कामं सध्या पाईपलाईन मध्ये आहेत आपल्या देशामध्ये. मोठमोठे रस्ते होत आहेत, विमानतळं होत आहेत. हम्म. आता विमानतळाच्या संदर्भामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की याच्या पुढच्या काळामध्ये 120 विमानतळं ऍडिशनल आपल्या देशामध्ये होणार आहेत. नव्याने करणार. नव्याने. हो. हा, हो. उडान उडान नावाची जी योजना त्यांनी जाहीर केली होती,
तर त्या उडानच्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षामध्ये 4 कोटी आणखी लोक विमानात प्रवास करतील. म्हणजे आता दर वर्षाला आपल्या देशामध्ये 14 कोटी लोक विमान प्रवास करतात आणि आपल्या देशाला सध्या साधारण आपल्या देशामध्ये साधारण 700 ते 800 विमानं ही आकाशात फिरत असतात दररोज. 700 ते 800 विमानं आपल्याकडे आहेत आणि आपल्या देशाने जे ऑर्डर केलेले विमानं ती जगामध्ये सर्वाधिक ऑर्डर आपल्या देशाची आहे आणि आपलं विमान क्षेत्र हे जगामध्ये आज 3ऱ्या क्रमांकावरचं आहे. म्हणजे इतका प्रचंड प्रवासी प्रवास करतात, इतकी विमानतळं आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंगाने जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की रेल्वेचा विकास, विमानतळांचा विकास, रस्त्यांचा विकास, पुलांचा विकास, मेट्रो प्रकल्प याच्यासाठी जी तरतूद आहे ती तरतूद 10.18 लाख कोटी रुपयांची आहे. म्हणजे त्या माध्यमातनं आत्ताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आणखी इन्हान्स, आणखी चांगलं व्हावं याच्यासाठी ही तरतूद ही सरकारने केलेली आहे. निर्यातीसाठी निर्यात आपली वाढली पाहिजे, आपली गरज आहे. तर सरकारने काय केलं की निर्यातीमध्येचे जे टॅक्सचे किंवा ते सगळ्या प्रोसिजरचे जे टप्पे होते ते आता 8 काढून टाकले. मी 8च ठेवले, अधिक 7 ते काढून टाकले. ती प्रोसेस आता सोपी केली. तर हेही त्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर 36 जीवनावश्यक जे औषधं आहेत त्याच्यावरचं ते ड्युटी फ्री करून टाकले. म्हणजे त्याला आता त्याच्यावर आता खर्च तसं सर्वसामान्य माणसाला एखाद्याला कॅन्सर झाला, एखाद्याला काही इतर गंभीर आजार झाला तर त्याला जीवनावश्यक औषधं घ्यावी लागतात. तर त्याच्यावर 36 प्रकारचे टॅक्स सरकारने काढून टाकलेला आहे. त्यानंतर आणखी एक फार चांगली तरतूद केली ते म्हणजे आता सेंट्रल केवायसी निर्माण होणार आहे आपल्या देशामध्ये. एकच केवायसी केली तर केवायसी करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा देण्याची गरज खूपच सुलभ होईल. तर मला वाटतं तेही फार महत्वाचं आहे. आणि आपण असं म्हणतो ना की बिग गव्हर्नन्स असं त्याला, बिग गव्हर्नमेंट असं त्याला जगामध्ये शब्द वापरला जातो. सरकार आपल्या आयुष्यामध्ये फार असतं, ही आपली सगळ्यांची तक्रार असते. त्यामुळे जनविश्वास 2 नावाचं बिल सरकारने आणलेलं आहे ज्याच्यामध्ये 100 कायदे बदलून टाकणार किंवा रद्द करणार. गरजच नाहीये, काळानुरूप त्यांची गरजच संपलेली आहे. तर ते बदलणार किंवा रद्द करणार. पुढच्या काळामध्ये लोकांचे व्यवहार सुलभ आणि सहज व्हावेत याच्यासाठीची ती तरतूद मला त्याची वाटते. मग बाकी तरतुदी आहेत त्याच्यामध्ये विजेच्या संदर्भामध्ये आपल्या देशाची गरज प्रचंड आहे. तर त्याच्यामध्ये आण्विक संदर्भामध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे 20,000 कोटी रुपये खर्च करून 100 गिगावॅट वीज निर्माण आपण करणार आहोत 10 वर्षामध्ये. 5 न्यूक्लिअर रिएक्टर्स पुढच्या 2033 पर्यंत आपण बसवणार आहोत. आता अणुऊर्जा वापरावी की हा महत्वाचा मुद्दा आहे, पण आपल्यासारख्या देशामध्ये ऊर्जेची गरज ही सातत्याने वापरली जाणार आहे, वाढत जाणार आहे. त्यामुळे कारण इलेक्ट्रिक व्हेकलला आपण प्रोत्साहन देतोय तर विजेचं मागणी प्रचंड वाढणारच आहे भविष्यात. आता आहेच आहे. तुम्ही इन्फ्राच्या दृष्टीने म्हटलात त्याचा आणखी एक मुद्दा सांगितला पाहिजे की घरांसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. 30,000 40,000 घर सध्या अर्धवट अवस्थेत अडकलेली आहेत. त्या बिल्डरने सोडली असेल, सिडकोकडे राहिली असेल, कारण काही असतील, तर त्याच्यासाठीची 15,000 कोटी रुपये त्यांनी त्याच्यासाठी तरतूद केली. किती पूर्ण करून ती 40,000 घरं निर्माण व्हावीत आणि 1 लाख घरं पुढच्या काळामध्ये पूर्वीच्या ज्या योजना जाहीर केल्या त्याला सपोर्ट करून 1 लाख घरं सरकारच्या मदतीने पुढच्या काळामध्ये उभी राहणार. आणि हे सुद्धा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचाच एक भाग आहे. त्याला सिमेंट लागतं, त्याला लागतं, त्याला वाळू लागतं, त्याला सगळ्याच गोष्टीला रंग लागतो. तर या सगळ्या गोष्टींचा मध्ये वाढणार आहे. एक वेगळा मुद्दा ज्याचं या सरकारने फार जास्त लक्ष दिलं तो म्हणजे आपल्या देशाचा टुरिझम. तर टुरिझमकडे या अर्थसंकल्पात काय असं मी पाहत होतो, मला असं लक्षात आलं की त्यांनी 50
टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन निवडणार आहेत ते, आणि राज्य सरकारच्या मदतीने त्याचा विकास करणार आहे, की ओके. टॉप 50 डेस्टिनेशन जे आहेत तिथे पर्यटकांना कुठलाही त्रास होत नाही असं एक इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. आणि आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे आपला देश जसा टुरिझमच्या दृष्टीने महत्वाचा आहे तसा मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने का महत्वाचा आहे? कारण भारतामध्ये मेडिकल एक्सपेन्सेस, मेडिकलचा खर्च हा जगाच्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे आपल्या देशातले जे मुलं आणि मुलांचे पालक जातात परदेशामध्ये, ते भारतामध्ये येऊन स्वतः ट्रीटमेंट करून घेतात. याचं कारण याच्या 5 पट 10 पट खर्च तिथे करावा लागतो. आपल्याला फार संधी आहे की मेडिकलसाठी लोक येतील आपल्या देशामध्ये, ते आपल्या देशामध्ये राहतील, ट्रीटमेंट करून जातील. तर त्याच्या संदर्भामध्ये मेडिकल टुरिझम अँड हिल इन इंडिया असं एक मिशन या त्याचा उल्लेख मी पाहिला, तर तोही मला महत्वाचा वाटतो. मी म्हटलं तसं सुरुवातीला म्हटलं तसं आपण समुद्र किनाऱ्याचा विचारच करत नाही, तसं शिप बिल्डिंगचा आपण विचारच करत नाही. शिप बिल्डिंग जहाज बांधणीसाठी जहाज बांधणीमध्ये फार महत्वाचे तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये आहे. त्यातलं म्हणजे जहाजे बांधणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत सरकार करणार आहे. त्याला क्रेडिट लाईन म्हणतात. मदत म्हणजे ते कर्जच असतं, ते कमी टक्केवारी नसतं, किंवा त्या ठिकाणी ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस सरकार ते बँक गॅरंटी सरकार घेतं, अशा प्रकारचं करणार आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या मानल्या जाणाऱ्या जहाजांची निर्मिती आपल्या देशामध्ये असं अजून होत नव्हती, त्याचं क्लस्टर करण्याचा निर्णय घेतलेला आहे की त्या प्रकारची जहाजं सुद्धा व्हावीत असा प्रयत्न क्लस्टर केलेला आहे. आणि समुद्रावर जे अवलंबून उद्योग आहेत त्यांच्यासाठी 25,000 कोटींचा फंड सरकारने अर्थसंकल्पामध्ये वेगळा ठेवलेला आहे. कारण ते समुद्राची जी इकॉनॉमी तर त्याच्यावरही त्यांनी फोकस केलेला आहे. तर मला वाटतं, आणि आणखी एक भारतामध्ये खेळणीचं एक मोठं सेंटर तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर जगामध्ये जी खेळणी जातील त्यातनं निर्यात होतील असा एक महत्वाकांक्षी प्रकल्प मिशन मोडमध्ये या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतो. खेळणी म्हणजे आपल्याकडे जे कलाकार आहेत, जे कौशल्य आहे, ते अतिशय उत्तम पद्धतीने वापरलं जावं. उदाहरणार्थ आपल्याकडे सावंतवाडीला जी खेळणी तयार होतात, किंवा गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये किंवा ओरिसामध्ये ज्या प्रकारची खेळणी करणारे आदिवासी नागरिक आहेत, तर यांना जर चांगल्या सोयी दिल्या, त्यांना जर त्यांचा व्यापार त्या निर्यातीशी त्यांना जोडलं, तर त्याचा एक क्लस्टर करून खेळणीची निर्यात आपल्या देशातनं वाढेल असा प्रयत्न केलेला आहे. सोलरच्या माध्यमातून एक मुद्दा सांगण्यासारखा आहे, तो म्हणजे सोलरसाठी जे पीव्ही सेल्स लागतात त्याची निर्मिती करण्यासाठी खास फोकस ठेवलेला आहे की सोलर ऊर्जा, सौर ऊर्जा याच्या पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये विशेषतः, कारण आपण अतिशय समृद्ध आहोत सूर्यकिरणांच्या दृष्टीने. ऊन आपल्या देशामध्ये जेवढं पडतं, सूर्यप्रकाश जेवढा आपल्याला मिळतो तेवढा क्वचितच एखाद्या देशाला मिळत असेल. तर हे लक्षात घेता ऊर्जेसाठी जे पॅनल्स वापरले जातात, त्या पॅनल्समध्ये जे पीव्ही सेल्स असतात, त्या पीव्ही सेल्सची निर्मिती आपल्याला चीनकडनं घ्यावं लागतात. तर त्याच्याऐवजी ते आपल्याच देशात आत्मनिर्भर व्हावं त्याच्यामध्ये, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा एक मुद्दा आहे या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आला आहे. तर मला असं वाटतं की ओव्हरऑल सगळ्या क्षेत्रांना, आता जी कळीचे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्या देशाला काम करण्यात आहे, त्याच्यामध्ये ती तरतूद यावेळी दिसते आहे. अगदी बरोबर सर, आणि अतिशय सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला समजून सांगितलं की सगळ्याच क्षेत्रांना अतिशय दिलासादायक आणि सकारात्मक पावलं टाकणारा, आपली अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. कारण पहा, म्हणजे नवीन विमानतळ तयार झाली की तिथनं रोजगार आणखी निर्माण होणार, पर्यटनाला प्रोत्साहन दिलं तर तिथं रोजगार निर्माण होणार. सगळ्या क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न यासाठी, त्यातनं रोजगार निर्मिती हा एक जो महत्वाचा भाग असतो सर्वसामान्यांच्या दृष्टीनं,
तरुणाईच्या दृष्टीनं तो देखील खुणावताना या ठिकाणी दिसतोय. या वेगवेगळ्या क्षेत्रातनं नवनवीन ज्या वेळेला नोकऱ्या निर्माण होतील, नवनवीन रोजगार निर्माण होतील, ते अधिक सकारात्मक पाऊल आहे असं दिसतंय. एकूणच मालकर सरांनी सर्वच क्षेत्रांचा आढावा अतिशय विस्तृतपणे घेतला. एक हा मुद्दा सांग फक्त हा सर सांगायचा, हा बोला. आपल्या हो. देशामध्ये उत्पादन वाढीसोबत सर्व्हिस सेक्टर वाढणं फार महत्वाचं आहे. सर्व्हिस हम्म. सेक्टर काय आहे की झोमॅटो किंवा हे वस्तू घेऊन येणारी मुलं हो. करतात आपल्या, तर यांचा रोजगार हम्म. ओला, उबर, झोमॅटो, सगळ्या वस्तू डिजिटली घेऊन येणारे लोक, तर ही जी मुलं आहेत हम्म. यांच्यासाठी इन्शुरन्स हम्म. काढण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यांना कुठलं संरक्षण नाही आता. गुड. हा, म्हणजे नाहीच आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये जेवढा रोजगार निर्माण आपला देश करू शकतो तेवढी रोजगार संधी हम्म. उत्पादन क्षेत्रामध्ये होऊ शकत नाही. अनेकांचा गैरसमज आहे. हम्म. अनेकांना असं वाटतं की उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार वाढला तरच रोजगार वाढेल. वास्तविक वाढ. परिस्थिती अशी हा. आहे, जेवढं आपण सर्व्हिस हम्म. सेक्टरमध्ये रोजगार वाढवू तेवढं कितीतरी पटीने सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगाराची बरं. संधी आपल्या देशामध्ये आहे. आणि त्याचं कारण असं आहे बरोबर. की उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार वाढवायचा असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये जर हम्म. रोजगार वाढवायचा असेल तर तेवढे पैसे खर्च करावे लागत नाही. त्यामुळे त्या खरंय मुद्द्यालाही खरंय. मंत्र्यांनी स्पर्श केलेला आहे. हे मला जास्त महत्वाचं वाटतं. हम्म. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला सर. कारण मी असू काय किंवा कुठलाही सर्वसामान्य माणूस असू काय, मला दारामध्ये सगळं लागतं. भाजी दारात, किराणाही दारात. आणि हल्लीकडं या झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट या सगळ्या मंडळींनी अगदी 2 वस्तू जरी लागत असल्या आपल्याला, चहा पावडर आणि साखर, तरी सुद्धा ते दारावर 5 ते 10 मिनिटात आणून देतात. इतकं झपाट्यानं सेवा क्षेत्र बदललंय, इतका प्रगती आहे. आणि त्यांना बळ देण्याच्या दृष्टीनं, प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं उचललेली पावलं निश्चितच सकारात्मक म्हणावी लागतील. ओव्हरऑल आपण गेल्या अर्धा तासामध्ये या भागामध्ये आणि आधीच्याही भागामध्ये संपूर्ण अर्थसंकल्पाचा अतिशय विस्तृत असा आढावा घेतलात आणि सोप्या शब्दात आपण दर्शकांना समजावून सांगितलं. त्याबद्दल ABC न्यूज नेटवर्क तर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सर. आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सर. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.